नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर नासाद्वारे कोणत्या ग्रहाच्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी ड्रॅगन फ्लाय हे मिशन राबवण्यात येणार आहे? तर आता हे जे ड्रॅगन फ्लाय मिशन आहे, हे शनी या ग्रहाच्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी राबवण्यात येणार आहे. आणि शनीच्या कोणत्या चंद्राचा यामध्ये अभ्यास करण्यात येणार आहे? तर शनीच्या टायटन या चंद्राचा यामध्ये अभ्यास करण्यात येणार आहे. आणि शनी या ग्रहाला एकूण किती चंद्र आहेत? तर 82 इतके शनी या ग्रहाला चंद्र आहेत. आणि आता हे जे मिशन आहे हे कधी राबवण्यात येणार आहे? तर हे मिशन 2026 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट लॉन्च केले आहे? तर नुकतेच आता अमेरिका या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट लॉन्च केलेला आहे. आणि आता हे जे रॉकेट आहे, हे रॉकेट अमेरिकेच्या स्पेसएक्स या कंपनीने लॉन्च केलेलं आहे. आणि या रॉकेटचं नाव काय आहे? तर फाल्कन हेवी असे या रॉकेटचं नाव आहे. आणि आता या रॉकेटचा उपयोग करून US स्पेस फोर्सचे उपग्रह अवकाशामध्ये पाठवण्यात आलेले आहेत. आणि आता हे जे फाल्कन हेवी रॉकेट आहे, हे याआधी कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर 2018 मध्ये एलॉन मस्क यांनी या रॉकेटची चाचणी करण्यासाठी यामध्ये टेस्लाची स्पोर्ट्स कार ठेवून हे रॉकेट अंतराळामध्ये पाठविले होते. आणि त्यानंतर आता 2022 मध्ये याचा उपयोग करून US स्पेस फोर्सचे उपग्रह पाठवण्यात आलेले आहेत. आणि आता या रॉकेट विषयी हे सुद्धा नोट करून घ्या, हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. याचं वजन किती आहे? तर 63.8 टन इतके याचं वजन आहे. आणि याची एकूण लांबी 230 फूट इतकी आहे. आणि या रॉकेटचं संचालन करण्यासाठी यामध्ये एकूण 27 मर्लिन इंजिन आहेत. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. अलीकडेच कोणत्या देशाने ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्ह मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर नुकताच आता रशिया या देशाने ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्ह मधून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता हे जे ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्ह आहे, याची सुरुवात UN, रशिया, तुर्की आणि युक्रेनद्वारे करण्यात आली होती. आणि आता या रशियाच्या निर्णयामुळे जगावर याचा इफेक्ट काय झालेला आहे? तर लगेच आता गव्हाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. आणि तसेच आता हा इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यामागचा उद्देश काय होता? तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी ठेवणे आणि दुष्काळासारख्या परिस्थितीतून जात असलेल्या देशांना अन्नधान्य पुरवणे, असा या ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्हचा उद्देश होता. तर लक्षात राहू द्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्हची सुरुवात UN, रशिया, तुर्की आणि युक्रेनद्वारे करण्यात आली होती. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. ईशान्य राज्यातील पहिले मत्स्य संग्रहालय कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे? तर आता ईशान्य राज्यातील पहिले मत्स्य संग्रहालय हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. आणि पहा, अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातील पहिले ॲक्वा पार्क सुद्धा स्थापन करण्यात येत आहे. आणि त्या ॲक्वा पार्कचाच हा मत्स्य संग्रहालय एक भाग असणार आहे. आणि आता हा जो भारतातील पहिला ॲक्वा पार्क आहे, याची निर्मिती कोठे केली जात आहे? तर अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबनसिरी जिल्ह्यातील तारिन येथे हा पार्क उभारला जात आहे. आणि मित्रांनो, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निळी क्रांती घडवून आणण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकात्मिक ॲक्वा पार्कची घोषणा केली होती. आणि त्यानुसारच हे पहिलं पार्क अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात राहू द्या. आता ही जी निळी क्रांती आहे, ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. आणि तसेच आता येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा उल्लेख आलेला आहे. तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. या योजनेची सुरुवात सप्टेंबर 2020 मध्ये करण्यात आली होती. आणि यावर्षी या योजनेला 2 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि आता ही जी योजना आहे, ही योजना आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 या 5 वर्षाच्या कालावधीत आत्मनिर्भर भारत अंतर्गत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू केले जाणार आहे. आणि तसेच या योजनेमध्ये एकूण खर्च किती करण्यात येणार आहे? तर 20,050 कोटी इतका खर्च या योजनेमध्ये करण्यात येणार आहे. आणि आता या योजनेअंतर्गत मच्छीमारांना विमा कवच, आर्थिक सहाय्य आणि किसान क्रेडिट कार्ड सुविधा देखील पुरवली जात आहे. आणि यामधील एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. सन 2019-20 च्या तुलनेत 2021-22 पर्यंत मत्स्य व्यवसाय क्षेत्रात 14.3% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. तर आता या प्रश्नाविषयीचे एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या. एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. आता पहा, नुकताच IMT त्रिलाट हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. आणि हा जो युद्धाभ्यास आहे, हा त्रिपक्षीय युद्धाभ्यास आहे. त्रिपक्षीय युद्धाभ्यास म्हणजे काय? तर हा युद्धाभ्यास 3 देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि आता यामध्ये
भारत आणि मोझांबिकसह तिसरा देश कोणता आहे हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर आता यामध्ये भारत आणि मोझांबिकसह टांझानिया हा एक देश आहे. लक्षात राहू द्या, IMT त्रिलाट हा युद्धाभ्यास भारत, मोझांबिक आणि टांझानिया या 3 देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि ही या युद्धाभ्यासाची पहिलीच आवृत्ती होती आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, तर टांझानियातील दार एस सलाम येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता याच्या नावावरूनही तुम्हाला लक्षात येईल याचं नाव काय आहे, तर IMT त्रिलाट. तर आता इथं आय म्हणजे इंडिया, एम म्हणजे मोझांबिक आणि टी म्हणजे टांझानिया. आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा कधी आयोजित करण्यात आला होता, तर 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता आपण इथं युद्धाभ्यासाविषयी बोलत आहोत, तर हे सुद्धा लक्षात राहू द्या. संप्रीती हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. तसाच एकोविरिन हा भारत मालदीव, युद्धाभ्यास भारत US, गरुड शक्ती भारत इंडोनेशिया, शक्ती युद्धाभ्यास भारत फ्रान्स, मित्र शक्ती भारत श्रीलंका, इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, सूर्यकिरण भारत नेपाळ आणि धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे, तर 2022 मधील केंद्रीय दक्षता जनजागृती सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे. तर आता 2022 मधील केंद्रीय दक्षता जनजागृती सप्ताह हा 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. आणि आता 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते आणि त्यांच्या सन्मानार्थ हा केंद्रीय दक्षता जनजागृती सप्ताह हा 31 ऑक्टोबर पासून राबवण्यात येतो. आणि आता यावेळेसची या केंद्रीय जागरूकता सप्ताहाची थीम काय आहे, तर भ्रष्टाचार मुक्त भारत, विकसित भारत अशी यावेळेसची या केंद्रीय दक्षता जनजागृती सप्ताहाची थीम आहे. आणि लगेच आता आपण इथे केंद्रीय दक्षता आयोगाविषयी सुद्धा माहिती पाहूया. तर पहा, केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना संतानम समितीच्या शिफारसीवरून 11 फेब्रुवारी 1964 मध्ये करण्यात आली होती आणि केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 द्वारे याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि आता या केंद्रीय दक्षता आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सतर्कता आयुक्त असतात. आणि सध्या आता याचे अध्यक्ष कोण आहेत, तर सुरेश एन पटेल हे सध्या केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि इतर 2 सतर्कता आयुक्त कोण आहेत, तर प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि अरविंद कुमार हे इतर 2 सतर्कता आयुक्त आहेत. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा. अलीकडेच आता सामाजिक कार्यकर्त्या इलाबेन भट यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. तर त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती असं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर इलाबेन भट यांनी 1972 मध्ये सेवा या संस्थेची स्थापना केली होती. आणि आता याबरोबरच इलाबेन भट यांच्याविषयीचे काही महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्या. तर पहा, यांचा जन्म 7 सप्टेंबर 1933 मध्ये अहमदाबाद येथे झाला होता आणि त्यांनी 1972 मध्ये सेवा नावाची संस्था स्थापन केली होती आणि त्या या संस्थेच्या 1972 ते 1996 पर्यंत सरचिटणीस देखील होत्या. आणि तसेच त्यांनी आता 2015 ते 2022 पर्यंत गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि पहा, त्यांच्याविषयी हिलेरी क्लिंटन यांनी काय उद्गार काढले होते, तर त्यांनी त्यांचा उल्लेख आपल्या आयुष्यातील हिरो असा केला होता. आणि याबरोबरच त्यांना अत्यंत काही महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत, ते सुद्धा नोट करून घ्या. 1977 मध्ये त्यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार देण्यात आला होता. 1984 मध्ये राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड, 2010 मध्ये निवा शांतता पुरस्कार, 2011 मध्ये रॅडक्लिफ पदक आणि तसेच 2011 मध्येच त्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच त्यांना भारत सरकारद्वारे सुद्धा 1985 मध्ये पद्मश्री तर 1986 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. लक्षात राहू द्या, भारत सरकारद्वारे त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. ICAR ऊस पैदास संस्थेच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता नुकतीच ICAR ऊस पैदास संस्थेच्या पहिल्या महिला संचालक म्हणून डॉक्टर जी हेमाप्रभा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय नाव आहे यांचं, तर डॉक्टर जी हेमाप्रभा असं यांचं नाव आहे. आणि आता त्या या ICAR ऊस पैदास संस्थेच्या 2024 पर्यंत संचालक असणार आहेत. आणि आता ही जी संस्था आहे ही कुठे स्थित आहे, तर कोइंबतूर येथे ही संस्था स्थित आहे आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते आणि या संस्थेची स्थापना 1912 मध्ये करण्यात आली होती. लक्षात राहू द्या, आता ICAR शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटच्या पहिल्या महिला संचालक म्हणून डॉक्टर जी हेमाप्रभा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आणि आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर गुजरात विधानसभा निवडणूक किती टप्प्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर नुकतीच आता गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि ही निवडणूक 2 टप्प्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि आता गुजरात विधानसभेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर 182 जागा आहेत आणि या 182 जागासाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. आणि ही घोषणा कोण केलेली आहे? तर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केलेली आहे. आणि आता हे जे राजीव कुमार आहेत, हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? तर 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि याबरोबरच आता गुजरातविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या, गुजरात या राज्याला भारतातील सर्वाधिक लांबीचा सागर किनारा लाभलेला आहे आणि याची लांबी किती आहे? तर एकूण 1600 किलोमीटर इतकी या सागर किनाऱ्याची लांबी आहे. आणि तसेच गुजरातची राजधानी काय आहे? तर गांधीनगर ही राजधानी आहे. आचार्य देवव्रत हे राज्यपाल आणि भूपेंद्र पटेल हे गुजरातचे सध्या मुख्यमंत्री आहेत. आणि गुजरातमध्ये एकूण 4 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर गीर नॅशनल पार्क, ब्लॅकबक नॅशनल पार्क, वनसद नॅशनल पार्क आणि मरीन नॅशनल पार्क हे 4 नॅशनल पार्क गुजरातमध्ये स्थित आहेत. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या कंपनीला भारतातील पहिले रिस्पॉन्सिबल स्टील प्रमाणपत्र मिळाले आहे? तर नुकतेच आता टाटा स्टील या कंपनीला भारतातील पहिले रिस्पॉन्सिबल स्टील प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आणि आता ही जी टाटा स्टील कंपनी आहे, ही टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड म्हणजेच टिस्को या नावाने सुद्धा ओळखली जाते. आणि याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 25 ऑगस्ट 1907 मध्ये जमशेदपूरमध्ये याची स्थापना करण्यात आली होती. आणि या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर जमशेदजी टाटा आणि दोराबजी टाटा हे या कंपनीचे संस्थापक आहेत. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, कोणत्या शहरात इंडिया केम 2022 या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे? तर इंडिया केम 2022 या परिषदेचे आयोजन दिल्ली या शहरामध्ये करण्यात येत आहे. आणि नुकतेच आता या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते दिल्लीतील प्रगती मैदानावर करण्यात आलेला आहे. आणि आता या इंडिया केम 2022 या परिषदेची थीम काय आहे? तर विजन 2030 केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स बिल्ड इंडिया अशी यावेळेसची या इंडिया केम 2022 ची थीम आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या राज्याच्या लक्ष्मी भंडार या योजनेला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.